भारत सरकार मान्यताप्राप्त भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री भाऊसाहेब कांबळे हे सोलापूर दौऱ्यावर आले असता मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीनं भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेचे नूतन प्रदेशोपाध्यक्ष व मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीचे संस्थापक विष्णू कारंपुरी महाराज यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी भाऊसाहेब कांबळे यांनी राज्यात व देशात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो त्याचे अनेक किस्से सांगितले आणि याबाबत आपल्या भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेच्या वतीनं आवाज उठवणे गरजेचे असल्याचे सांगितले। त्याचबरोबर प्रसिद्धी माध्यमांना खासगीकरणमुळे होत असलेले भ्रष्टाचाराची माहिती दिली। सदर प्रसंगी विठ्ठल कोराटकर, प्रसाद जगताप, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, पप्पू शेख, लक्ष्मीकांत कोडम, ललिता बल्ला, रेखा आडकी आदींची उपस्थिती होती। साहेब, आपलं ओळख आणि सोलापूरच्या दौऱ्याबाबत आणि खाजगीकरणाबाबत आपल्याकडून माहिती हवी आहे, त्याबद्दल आमच्या चॅनलला एका थोडक्यात माहिती द्या आपण। मी ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब रघुनाथ कांबळे, भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य संघटने संस्थापक अध्यक्ष आहे। आज सोलापूर येथे आल्यानंतर स्वरांजली चॅनलचे संस्थापक अध्यक्ष यांनी मला सांगितले की तुम्ही सोलापूरला का आला, का भेट दिली आणि खाजगीकरणाचा हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे। वास्तविक पाहता हे जे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हे खाजगीकरण पूर्णतः बेकायदेशीर आहे। भारताच्या संविधानामध्ये खाजगीकरणाबाबत कुठेही तरतूद नाही, तरीसुद्धा हे खाजगीकरण लादलेलं आहे। मी मायबाप सरकारला आणि केंद्र सरकारला विनंती करतो की या देशात बेरोजगारी वाढलेली आहे आणि आमचा बेरोजगार तरुण आत्महत्येच्या मार्गावर आहे, तर हे खाजगीकरण पूर्णतः बंद करावं। या खाजगीकरणामध्ये शोषण होतं कामगाराचं, कारण तुम्ही वर्क ऑर्डरप्रमाणे नियमानुसार त्या ठेकेदाराला कंत्राटदाराला की 22,400 रुपये पगार दिला तर तो ठेकेदार त्याला 8,000 रुपये देतो, म्हणजे कमीत कमी एका माणसाच्या मागे 12,000 ते 15,000 रुपये खातो। शिवाय हे संपूर्ण बिलिंग जे होतं ते बोगस आहे आणि हे बिलिंग असं आहे की संख्यात्मक दाखवते की 100 माणसं 200 माणसं, परंतु त्या 200 लोकांचं हजेरी पत्रक नसतं, म्हणजे सोम्या नाम्या कामे कोण आहे माहीत नाही। एकूणच काय महाराष्ट्रामध्ये हा लाखो कोटीचा घोटाळा झालेला आहे प्रत्येक ठिकाणी आणि हा घोटाळा सन 2011 ते आतापर्यंत चालू आहे सद्यस्थितीला आणि हे कामगारांचे शोषण आहे। वास्तविक पाहता आम्ही काय म्हणतो की कामगारांचे शोषण थांबलं पाहिजे, शोषण होऊ नये यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच कायदे केलेले, पण त्याच कायद्याचा मायबाप सरकारने आणि सगळ्याच यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी सन्मान करावा, आदर राखावा आणि कामगारांचं शोषण बंद करावं। वास्तविक पाहता आज अधिकाऱ्याला 1.5 ते 2 लाख पगार मिळते, तरीसुद्धा हे जे काय 387 महानगरपालिका, 29 387 नगर परिषद, नगरपंचायत, 29 महानगरपालिका आणि विविध शासकीय यंत्रणामध्ये जे कंत्राटी मजूर काम करतो त्याचा 8,000 पगार देऊन त्याच्या लेकरा बाळाचा हा अधिकारी 1.5 लाख पगार घेणारा गू खातो, परंतु ह्याची जाग मात्र कोणाला घ्यायला तयार नाही। आम्ही एवढं पोटतिडकीने हा विषय का मांडतो, कारण आज ह्या संपूर्ण कामगाराचं शोषण चालू आहे, शोषण, आणि सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे। हे सरकार आलं काय, दुसरं आलं काय, तिसरं आलं काय, सामान्य जनतेला सामान्य प्रश्न आहे की आपण शोषण चालू आहे, या शोषण अनेक वर्षापासून चालू आहे। या शोषणच्या बाबतीत आतापर्यंत आपण काय म्हणजे जनजागृती केल्या थोडक्यात माहिती या शोषणाच्या बाबत, हे जे कामगार शोषण त्याबाबत 387 नगर परिषद, 29 महानगरपालिका यांच्या विरुद्ध आम्ही शासन दरबारी तक्रारी दाखल केली, आंदोलन केले। त्यानंतर 9/10/2024 रोजी माननीय कामगार मंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई बांद्रा यांनी एक आदेश काढून त्यांच्या 6 विभागातून ह्या 387 नगर परिषदेची आणि 29 महानगरपालिकेची चौकशी सुरू आहे। आज ना उद्या फौजदारी गुन्हे दाखल होते। त्याच्या अगोदर कुर्डातील सहाय्यक कामगार आयुक्त गायकवाड साहेब यांनी माननीय कामगार आयुक्तांच्याच आदेशावरून त्यावेळेच्या त्यांनी सोलापूर महानगरपालिकेचे 24 ठेकेदार आणि 1 अतिरिक्त आयुक्त आणि कुर्डाल नगर परिषद 6 ठेकेदार आणि 1 अतिरिक्त आयुक्त यांच्यावर माननीय सोलापूर न्यायालयामध्ये फौजदारी खटला दाखल केला आहे। फौजदारी खटला कुठल्या स्वरूपाचा आहे की किमान वेतनाने कामगाराला पगार नाही दिला, कामगार कायद्याचं उल्लंघन केलं, अशा प्रकारचे फौजदारी गुन्हे दाखल झालेले आणि जे गुन्हे दाखल झाले तेच ठेकेदार आज कार्यरत आहे। आणि वास्तविक पाहता याविषयी आमचा 2 वर्षापासून संघर्ष चालू आहे, लढा चालू आहे आणि अखेर हे प्रकरण जर यांनी लाखो कोटीचा घोटाळा जर बाहेर काढून जर लाखो कोटी वसूल नाही केले आणि हा जनतेचा पैसा आहे सगळा, त्यांनी लुटलेला
शोषण करून लुटलेला पैसा जनतेचा आहे. त्यामुळे सरकारने हा पैसा वसूल करावा, अन्यथा भविष्यात आमचं संघर्ष चालूच राहणार आहे. आम्ही हे प्रकरण माननीय CBI, माननीय ED अनेक तपास यंत्रणेपुढे दाखल करणार आहे. आणि एकूणच काय, महाराष्ट्रातच शोषण चालू नाही की संपूर्ण देशभरात प्रत्येक राज्यात किमान वेतनानुसार कामगाराला पगार दिले जात नाही, त्याचं शोषण चालू आहे. याबाबत माननीय पंतप्रधान महोदय यांनी स्वतः लक्ष घालून हे शोषण थांबवलं पाहिजे आणि खाजगीकरणच बंद करून टाका. नाही तर भविष्यात आमचा बेरोजगार, आज शेतकऱ्याच्या आत्महत्या बघायला मिळतील, उद्या आमच्या मुलाच्या आत्महत्या आम्हालाच बघायला मिळणार आहेत. कारण नोकरी नाही, काय नाही. त्यामुळं मुलीचे आईवडील, मुलींचेही विवाह थांबलेले आहेत, मुलांचे थांबलेत आणि यांचे विवाह व्हायला तयार नाहीत, नोकरी नसल्यामुळं, काय नसल्यामुळं. तर हा विषय संपूर्ण देशातील जनतेने गांभीर्याने याचा विचार करून ह्याच्यावर आंदोलन करावं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.